जन्म जाने देश सेवेच्या व्रता। दक्षिणेशी दिन लक्ष ठरवून टाकी कणखर पाऊले, भेद मिटवून द्वेष विझवून ऐक्य अलगद साधले। तत्व शिकवून स्वत्व टिकवून मैत्र जीवलग बांधले। आत्मनिर्भरते सगिरवून आत्मतेज हि राखले।
सरांचा टाळ्याने आवाज गरज करा, टाळ्यांचा आवाज द्या.
आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय ठाणे. काही माणसं त्यांच्या शब्दाने नव्हे तर त्यांच्या कृतीने इतिहास लिहितात. समाजात शांतपणे काम करत राहूनही त्यांच्या कार्याची गंधर्व गाथा 4 दिशांनी दरवळत राहते. असेच हे तेजस्वी व्यक्तिमत्व आज 75 वर्ष पूर्ण करत आहे. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1950 रोजी पुण्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नारायणगाव येथील सबनीस महाविद्यालयात झाले. त्यानंतर नारायणगावातून मोठ्या भावाबरोबर हात धरून ते मुंबईला आले आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईमधील पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. पोद्दार महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्यातील समाजभान फुलू लागले आणि तेथेच त्यांचा शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून प्रवास सुरू झाला. या प्रवासात विद्यार्थी सेनेचे उपप्रमुख म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची साथ मिळाली. त्याच काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची फिरकी त्यांच्या अंतःकरणात पेट घेत होती. मराठी माणसासाठी काहीतरी करून दाखवायचं ही जिद्द त्यांच्या जीवनाचं ध्येय बनली. मुंबईच्या त्या वावटळीत ते माणसांच्या वेदना समजून घेणारे, गरिबांच्या डोळ्यातील आशा वाचणारे बनले. शिक्षणाच्या पायरीवरून समाजकार्याच्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल टाकले. ठाण्यात स्थायिक झाल्यावर त्यांना सोबत होती धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आणि तेथूनच सुरू झाला त्यांचा एक सुवर्ण प्रवास. पुढे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहकार्याने ते ठाण्यातील तलावपाडी येथील शिवसेनेच्या मुख्य शाखेत काम पाहू लागले. दिघे साहेबांनी त्यावेळी स्वतःला पूर्ण वेळ जनसेवेसाठी वाहून घेतले. त्यामुळे त्यांच्या घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. अशा वेळी विलास ठुसे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली व आज तागायत ती अशीच आहे. शिवसेनेच्या कार्यातून त्यांनी स्वतःला लोकसेवेसाठी झोकून दिले. विचार, व्रत आणि कार्य या तिन्हीचा सुंदर मिलाप त्यांच्या आयुष्यात आज आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 15 वर्ष त्यांनी अखंड सेवा केली. तसंच 5 वर्ष शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य देखील केले. त्या काळात त्यांनी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, दर्जेदार सुविधा आणि आत्मविश्वास देणारे वातावरण मिळावे म्हणून प्रत्येक निर्णयात माणुसकीचा स्पर्श ठेवला. त्यांच्या कार्यातून ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेला नवा चेहरा मिळाला. शिक्षण म्हणजे केवळ विषयांचा अभ्यास नाही तर जीवन घडवण्याचं साधन आहे, हा त्यांचा श्रद्धा विचार होता. ह्याच विचाराने प्रेरित होऊन ते गेली 35 वर्ष पोस्टमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोपी, हातरुमाल व पेन वाटप करीत होते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करीत व गरजू लोकांना रक्तपेढीतून रक्त मिळवण्यासाठी देखील मदत करीत होते. आज ते आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. एक मार्गदर्शक, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या उपस्थितीने संस्थेला दिशा मिळते, विद्यार्थ्यांना विश्वास मिळतो आणि शिक्षकांना कार्याची नवी ऊर्जा मिळते. ज्या संस्था समाजातील दुर्लक्षित लोकांसाठी अविरतपणे कार्य करत आहेत अशा सेवावर्ती संस्थांना मदत करायची आणि हीच ठरली पडली गिरीजाई प्रतिष्ठान संस्था निर्माण होण्याची. संपदा वागळे मॅडम, डॉक्टर उदय निर्गुळकर सर आणि प्राध्यापक डॉक्टर प्रदीप धवळ म्हणजेच माझ्या अल्पशा सहकार्याने दरवर्षी 10 सेवाभावी संस्थांना निवडायचं आणि त्यांना आर्थिक सहकार्य तर करायचेच, पण त्यांचा यथोच्च सन्मानही करायचे.
त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारी ती प्रसन्न स्मितरेषा म्हणजे शीतलतेत लपलेलं करुणामय हृदय. त्यांचं तत्व अगदी सोपं, माणसाला मदत करा, कारण त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद हा आपल्या आयुष्याचा खरा पुरस्कार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा साहित्य कोणतीही चळवळ असो, विलास ठुसे नेहमी अग्रभागी. त्यांचं मन म्हणजे समाजासाठी अखंड धडधडणारं असं हृदय, आणि त्या हृदयाचं स्पंदन म्हणजेच त्यांच्या सहचारिणी सौ विदुला विलास ठुसे. समाज कार्यात वाहून घेतलेल्या या अवलियाच्या संसाराची जबाबदारीची धुरा त्यांनी अखंड सांभाळली आणि आजही ती त्या सांभाळत आहेत. आम्ही आनंद विश्व गुरुकुल परिवार आणि शेकडो सहकार्यांच्या वतीने त्यांच्या कार्यास वंदन करतो, त्यांच्या व्यक्तिमत्वास प्रणाम करतो आणि त्यांच्या दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वर वाढतं ते शरीराचं, पण विचार वाढतात ते कृतीतून. आणि जेव्हा एखादा माणूस विचारांनी झाडं लावतो तेव्हा समाज त्याला वयाने नव्हे तर कार्याने मोजतो. अशा या कार्याने संपन्न, विचारांनी समृद्ध आणि माणुसकीने ओतप्रोत व्यक्तिमत्वाला सहस्त्र प्रणाम. शतायुषी भव, शतायुषी भव. याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता वाढदिवस म्हणजे केक कापून झालंच पाहिजे ना, तेव्हा याचा पुढचा कार्यक्रम, गोड कार्यक्रम म्हणजे केक कापून. कृष्णाच्या पाठीची
खूपच सुंदर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसे तिचे करावून आता दिसायला लागले आणि ते खूप खूप बहरून यावेत यासाठी अनेक शुभाशीर्वाद. याच्यानंतर आता आपण केक कापण्याचा कार्यक्रम होईल. आनंद विश्व गुरुकुल परिवारामध्ये फोटो पाहिजे, हा फोटो पाहिजे. एक आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी 2008 साली ही शाळा सुरू केली त्याची छोटी प्रिन्सिपल आता मोठी झालेली आहे. दीपाली, तिचाही आज वाढदिवस आहे आणि म्हणून हे औचित्य साधून आपण तिचाही केक इथे आपण हे करतो. दीपाली 2008ला ज्यावेळी मी संस्था सुरू केली, 47 मुलं त्यावेळेस होती, त्यावेळी शाळेची धुराजींनी अतिशय प्रामाणिकपणे बाकीचे पुढे जिने सांभाळली अशी दीपाली, तिचाही आपण वाढदिवस खरं तुळशी साहेबांचा 20 तारखेला वाढदिवस असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जयशंकर आज उपलब्ध. मानपत्र देण्याची विनंती. त्यांच्या निकटवर्ती आणि
प्रकाशन होणार आहे. पण हा ग्रंथ एका समर्पित आयुष्याचा, सामाजिक जाणीवांचा आणि प्रगल्भ कार्यशैलीचा तो इतिहास आहे, जो पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल. लक्ष आहे का सगळ्यांचं? स्मरणिका नाही बरं का, तर एका समर्पित आयुष्याचा, सामाजिक जाणीवांचा आणि प्रगल्भ कार्यशैलीचा तो इतिहास आहे, जो पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. या ग्रंथामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्यापासून गुरुकुल मधले मावशा इथपर्यंत सगळ्यांनी लेख लिहिले. एकूण 111 जणांनी लेख या पुस्तकात लिहिलेले आहेत. प्रत्येकाने हुसेन साहेबांविषयी आलेला आपला अनुभव आणि त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम, आदर याविषयी अत्यंत आत्मीयतेने लिहिले. जर प्रत्येकाने आपल्या मनाचं पुस्तक इथे समोर उघडं केलेलं आहे. तर ठाणे महानगरपालिकेचे अनेक विषय, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना 60 ते 70 हजार विद्यार्थी त्यांच्या हाताखाली होते. तर त्यातील जे ग्रामीण विद्यार्थी होते ना, त्या ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वच्छतावर टापटीप कळावी, म्हणजे हा एक मुद्दा मला जरा वेगळा वाटला म्हणून सांगते की स्वच्छतावर टापटीप कळावी म्हणून त्यांना नेलकटर आणि कंबे तर पाठवायचे, पण दर महिन्याला न्हावी त्या मुलांचे केस कापायला जायचा. असं तुमच्या अध्यक्षाने केलेलं तुम्ही कधी ऐकलंय का? मी तरी ऐकलेलं नाही. आणि ह्यांचा जो ध्यास होता की ग्रामीण विद्यार्थ्यांनी पण शिकलं पाहिजे, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांचा ध्यास आहे ना, ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्याविषयी लिहिलंय. त्याच्याविषयी हे वेगळं पण आहे मला वाटतं त्यांचं. अशा अनेक आवाजाला लावणाऱ्या गोष्टी या पुस्तकात तुम्हाला सापडतील. कोणी त्यांना दीपस्तंभ म्हटलंय, तर देव म्हणून तर अनेकांनीच म्हटलंय, आधारवड म्हटलंय, कोणी तारणहार म्हटलंय, तर कोणी भीष्माचार्य म्हटलंय. अशा अनेक उपमा दिलेल्या आहेत. नुसतं तुम्ही जर त्या पुस्तकाचं शीर्षक सगळे अनुक्रमणिकेत बघितले तरी तुम्ही 4 इतकं प्रत्येक शीर्षक वेगळं आहे आणि ते त्यांना बरोबर लागू पडतं असं आपल्याला वाटतं. या ग्रंथातील प्रत्येक लेख एकच संदेश देतो असं मला वाटतं, तो म्हणजे सेवा परमो धर्म. हा संदेश त्या प्रत्येक लेखातून प्रकट होतो. माझ्याही आयुष्यातील कृष्णसख्यासारखे अनेकदा माझ्या पाठीशी उभे राहिलेले आणि त्याविषयी मी माझ्या लेखात लिहिलेलं आहे. पण अगदी अलीकडे घडलेला एक प्रसंग आहे, एक 10-12 दिवसापूर्वीचा, तो सांगितल्याशिवाय मला राहत नाही. काय झालं, 8-10 दिवसापूर्वी मला व्हॉट्सअपवरनं एक त्यांनी कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका पाठवली, म्हणजे जुन्या. ती कुठची होती तर 10 वर्षापूर्वी माझं सत्पात्र हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्यावेळेला मी आमंत्रण पत्रिका काढली होती, त्यांनीच ते प्रकाशित केलं होतं. सगळा खर्च त्यांनीच केला होता. आणि त्यावेळेला रथी महारथी आले होते, म्हणजे सुमनताई तुलसी आणि आल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या आरती कदम लोकसत्तेच्या एडिटर चतुरंगाच्या, मोज प्रकाशनच्या, कोणत्या आपल्या ह्या मोनिका गजेंद्र गडकर आल्या होत्या आणि मुंबईचे महापौर त्यावेळेचे डॉक्टर संजय देशमुख हे आले होते. आणि त्या सगळ्यांचे फोटो त्या स्मरणिकेवर, त्या आमंत्रण पत्रिकेवर होते. आणि मी काही हे रेकॉर्ड काही ठेवलं नव्हतं. आणि त्यांचं जेव्हा मला ती व्हॉट्सअपवर आली आमंत्रण पत्रिका, तेव्हा मी आश्चर्यवत पश्यते असं करून आपण इमोजी पाठवतो तसं पाठवून दिला आपला त्यांच्याकडे. तर त्यावर त्यांचं काय उत्तर होतं
की मॅडम हे असे क्षण मी जपून ठेवतो, कारण हे अतिशय तुमच्या आयुष्यातला अभिमानाने वाटावा असा क्षण आहे, म्हणून त्यांनी तो जपून ठेवला. तर यावर काय बोलणार, मी निशब्द. म्हणजे जगा वेगळं बनायचं असेल तर जगा वेगळं म्हणतात ते हे असं. तर असे हे आमचे प्रोफेसर. आता तुमची उत्कंठा प्रत्येकाला हे पुस्तक हात सर्वांसाठी खुशखबर सांगते मी आता या क्षणी, कारण ह्या पुस्तकावरनं देणगी मूल्य 300 रुपये लिहिलेले आहे. परंतु आज प्रेमापोटी जमलेले जे पुस्तकांच्या प्रेमापोटी जमलेले सगळे जे आहेत माणसं सगळी, कारण त्यांना सगळ्यांना हे पुस्तक विनामूल्य प्रत्येक घरटी एक हे पुस्तक आज देण्यात येणार आहे, असं ढवळ सरांनी अतिशय प्रेमाने आदराने सांगितलेलं आहे. तर याच्यानंतर आता प्राध्यापक डॉक्टर रवी सर, की जे ह्या सगळ्या कार्यक्रमाचे मागचे सूत्रधार आणि मार्गदर्शक आहेत, ते ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. तुला करायची तेव्हा तुझे सर म्हणाले की ही पुस्तकं मी घेऊन जातो आणि ती पुस्तकं मी नाचेला गाव हे गुरुकुल तर्फे जे दत्तक घेतलेलं आहे त्यातल्या बाल मेळाव्यात तेही वाटली ही पुस्तकं. आज आव्हान केलं होतं सगळ्यांना की पुस्तकं सगळ्यांनी आणून द्या. त्याप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक आणि सुजाण नागरिक या सर्वांनी 175 किलो वजनाची पुस्तकं इथे आज जमा झालेली आहे. 175 किलो का 75वा वाढदिवस वगैरे म्हणून तुला होईल. आणि मग ही पुस्तकं कुठे जाते तुम्हाला माहितीये का? शहापूर तालुक्यामध्ये सावरोली म्हणून गाव आहे. हे आता जे गावाची शाळा जी आहे ती आता गुरुकुल विद्यालयाने ती आता दत्तक घेतलेली आहे. त्या शाळेच्या ग्रंथ निर्मितीसाठी, ग्रंथालय निर्मितीसाठी ही पुस्तकं आता जाणार आहे. जिल्ह्यातलं सावरोली गाव, तिथल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये ग्रंथालय निर्मितीसाठी ही सगळी पुस्तकं आता जातील. त्या शाळेमध्ये रमण सरांच्या, ढुसे सरांच्या मार्गदर्शनाने अनेक बदल घडून आलेले आहेत. शाळा डिजिटल झालेली आहे, त्या गावात बंधारा बांधलाय आणि आता ग्रंथालयाची निर्मिती होते. बाजूला ना सर. आजचे सत्कारमूर्ती. आता जरा आपण सगळ्यांनी शांत शेवटच्या समारोपाकडे आपण जातो. मी आदरणीय उदय निर्विघ्न यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. कार्यक्रम आम्ही ठरवतो, तुम्ही नाही ठरवतो, त्यामुळे आमचं ऐकायचं असतं आम्ही काय करायचं. यावरती यशवंत महाजन कुठे त्यांनी व्यासपीठावरती यावं. दिग्दर्शक मी असल्यामुळे माझ्या समोरच ऐकायचं असतं. संपादकाला सवय असते ऑपरेट करायची असते. खरं म्हणजे आणि माझे सगळे सहकारी म्हणाले की आपण
75 वर्ष आपला आयुष्याचा प्रवास करणारा व्यक्तिमत्व, ज्यांना आपण गेली अनेक वर्ष सगळ्याच पद्धतीने अनुभवतो आहोत. ग्रामीण भागापासून त्याने जो आपला प्रवास सुरू केला तो मानपत्रामध्ये मी लिहिलेला आहे. 2008 साली खरं म्हणजे खुशसाहेब हे माझ्या खूप जवळ आले. पूर्वी ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये ऍडमिशनच्या निमित्त दिघे साहेबांबरोबर येणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलास ठुसे. एक छान 50-60 मुलांची यादी घेऊन यायचे अगदी सुरुवातीला, आणि मग हळूच म्हणायचे की डबल आता काही वेळा दिघे साहेब येतील. 50 मुलांची मुलं आम्ही एका वर्गात शांतपणे बसवलेली आहे. 1 पासून 50 मुलांचे क्रम तयार ठरलेले असायचे, आणि मग पाठोपाठ दिघे साहेब यायचे. आणि मग एका एका विद्यार्थ्याला दिघे स्वतः आणि विलास ठुसे सर त्या मुलाची सगळी हिस्ट्री सांगायची, आणि मग मी त्यावेळी ऍडमिशन द्यायचं किंवा नाही हे ठरवायचं. असा तो काळ मला आजही आठवतो. पण कधी ही विलास ठुसेंची इतकी जवळीक आली नव्हती. पण मग पुढे ज्ञानसाधनाला त्या ऍडमिशनच्या निमित्त दिघे साहेबांकडनं, दिघे साहेबांना त्यावेळात अरे तुले करणारे हे एकमेव व्यक्तिमत्व होतं. दिघे साहेबांना म्हणायचे की मी आता 9 वाजले, मी आता माझ्या घरी जातो असं म्हणणारे एकमेव व्यक्तिमत्व होतं. आणि दिघे साहेबांनी एखादा शब्द सांगितला, एखादं काम सांगितलं की कुठेही पुढे पुढे न जाता स्वतःचं नाव न घेता गुपचूपपणे करणारं हे व्यक्तिमत्व 2008 पासून आमच्या अतिशय जवळ आलं त्या आनंदकिशोर गुरुकुलमध्ये. ज्यावेळी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला रात्री 2 वाजता फोन आला होता की डबल शाळा सुरू करायची. मी गमतीत म्हटलं रात्री 2ला कुठली शाळा सुरू करणार. हसले, म्हणाले की वेदा मेंदळे मॅडम यांच्या अडचणीमध्ये आहेत, त्यांना फार काही शाळा जमत नाही. आमच्या शाळेचा संबंध दिघे साहेबांमुळे आला, विलास ठुसेंमुळे आला. तर तुम्ही जर होकार देत असाल तर मी त्या मॅडमला, त्यावेळी आमचे मित्र गिरीश मेंदळे देखील होते, तर मी तयार आहे, तुम्ही फक्त होकार द्या. मग त्यावेळी मी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अट घातली दुसऱ्या दिवशी सकाळी की मला हवी असणारी माणसं जर संस्थेमध्ये काम करताना मिळाली तर मग मी शाळेची जबाबदारी घेतो. आणि पहिलं नाव घेतलं असेल तर आदरणीय विलास ठुसे साहेब. मग माझ्या ज्ञानेश्वर गायकवाड होते, अक्षय पारस होते, अर्चना मॅडम होती, सगळी टीम 47 मुलांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही सगळ्या माझ्या टीमने दिवस रात्र मेहनत करून आज जवळजवळ 7,500 विद्यार्थी आमच्या आनंदकिशोर गुरुकुलमध्ये शिकतात. हे परिवार झालेला आहे. आणि त्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचाच उत्सव आहे. माणसाचं वय वाढत जातं. वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला समज यायला जातो. 25 ते 50 वयापर्यंत सगळ्या कुटुंबाच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांना आपण सगळे जात असतो. आणि मग 50 ते 75 हे खऱ्या अर्थाने प्रगल्भतेचं वय असते, काहीतरी करायचं वय असतं. हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी सतत मदत करायची दुसऱ्याला ठरवलेलं आहे. आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जे म्हणून आपल्याला आपल्या प्रवासामध्ये येईल आणि ज्यांना म्हणून मदत करणं शक्य असेल अशी मदत करणारा व्यक्तिमत्व आज वयाची 75 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि तुम्ही सगळेजण खरं म्हणजे कॉन्फिडन्स ठेवणं फार कठीण होतं, कारण नाही तर हे आलेच नसते 100%. त्यांना जर कळलं असते की माझा असा काय उपद्व्याप हे करत असतील तर कालच्या काळात ते निघून गेले असते, घराच्या बाहेर घासली होती. आणि म्हणून आम्ही वहिनीने सांगितलं की वहिनी थोडंसं त्यांना जरा सांभाळायचा प्रयत्न करा. मी माझे मित्र जयेंद्र महाजन, खरं म्हणजे त्यांना परदेशात जायचं होतं वाटते काही सकाळच्या फ्लाईटने, त्याला विनंती केली की बाबा तू ये समोर, म्हणजे अर्धा राग माझ्यावरचा होतो. आणि म्हणून त्याला गेटवरती उभं केलं होतं की काळोखातल्या प्रकाशात जाते वेळी एक सुंदर चेहरा जर दिसला ना तो फार वेगळं असतं. आणि म्हणून मी जयेंद्रला बोलवलं. त्यानंतर
उदयजी तर कलकत्त्याला होते. मी म्हटलं तुला आलं पाहिजे, पण जरा एक थोडासा ड्रामा खेळायला पाहिजे, कारण मी पण नाटककार असल्यामुळे स्क्रिप्ट कशी लिहायची माहिती असते. तू एक काम करायचं उदयजी, तू काहीतरी एखादा ड्रामॅटिकल भाग तुला करावा लागेल, तू जरा विलास सुशेना पडेल. मग त्यांनी थोडा वेळ घेतला. आता उदय निर्मूळकर ते एक पाऊल पुढे असतंच त्यांचं नेहमी. तेव्हा ठीक आहे, मला सुचली आयडिया पटकन, मी तुला कार्यक्रम पत्रिका पाठवतो. आणि कार्यक्रम पत्रिकामध्ये त्यांनी कार्यक्रम पत्रिका तयार केली आणि कार्यक्रम पत्रिका फक्त लिमिटेड लोकांसाठी आहे. आणि तिथे मी देशाचे अर्थमंत्री ना, परराष्ट्र मंत्र्यांची मुलाखत घेतोय, मी मुलाखत घेतोय अशी पत्रिका आम्ही छापली. ती पत्रिका त्यांना पाठवली आणि मग उदयनी त्यांना फोन केला की अतिशय लिमिटेड लोक आहेत, 150-200 लोक आहेत, त्या 150-200 लोकांमध्ये परराष्ट्र मंत्र्यांबरोबर तुम्हाला बसायचं आहे. मी माझा दूत तुमच्याकडे पाठवणार आहे. मी दूत म्हणून तिकडे गेलो होतो उदयला. त्यांच्या घरी जाऊन मी बरोबर 4:15-4:30ला पोहोचलो. वहिनी समोर उभ्या होत्या तयारी करून. वहिनीला म्हटलं माझी घरात एंट्री झाली की तुम्ही एक्झिस्ट घ्यायचं, बाहेर निघून जायचं. आणि असं करत करत कुणालाच हा माहीत नव्हता आणि त्यांचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा या तुंग अशा व्यक्ती, अशी माणसं फार कमी झाले तरी निवळ स्वतःचं स्वार्थ स्वतःसाठी जगणाऱ्या माणसांचं प्रमाणाने खूप वाढत चाललेलं आहे. पण काहीतरी केलं पाहिजे. आज सकाळी सहज प्रकाश आमटेंशी बोललो. योगायोगाने प्रकाश आमटेंचा फोन मला आला की अरे प्रदीप, तू मला असं कळलं की साहित्य संमेलनानिमित्त इकडे येतोय गडचिरोलीला, इकडे माझ्याकडे येऊन जा. मला सुशे साहेबांचा मोठा वाढदिवस होतोय, खूप आवडला असतं मला यायला, तर तब्येतीमुळे मला काही जमत नाहीये. आदरणीय विकास आमटे साहेबांचंही पत्र या पुस्तकामध्ये आलंय. इतकी सगळी नाती या माणसांनी जमा केलेली आहे. ते सगळे संस्कार जर कोणाचे होते, ते संस्कार होते धर्मवीर आनंदीगे साहेबांचे, ज्यांच्या प्रवासात या माणसाने ठरवलं असतं. सहज बोलता बोलता उदयजी बोलले, खरं बोलू नये, पण हे जर RSS मध्ये असतात ना तुम्ही, तर कदाचित परराष्ट्र मंत्री तुम्ही झाला असता. अतिशय शांतपणे, संयमी, कधीही कोणावरती जरी बोलले, रागवले तरी इथपर्यंत फक्त हृदयात प्रेमच. अशा या प्रेमळ व्यक्तिमत्वांचं आनंद विश्व गुरुकुल परिवार, मित्रमंडळी, अनेक मंडळी आमची ती आलेली आहे. सगळ्यांची नावं घेता येणं शक्य नाही, पण या सोहळ्यामध्ये माझ्या आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या सगळ्या मंडळीने, म्हणजे आमचा गौतम पासून ते शेवटच्या पिऊपर्यंत सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. आणि सगळ्यांना असं वाटलं की आपला सोहळा आहे. आणि सुट्टी असून देखील आज सगळी मंडळी इथे जमलेली आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जेवणाची पण आपण व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि यानंतर 2 बुलंद आवाज आपण ऐकणार आहोत की एकीकडे यजवेंद्र महाजन असं एक व्यक्तिमत्व आहे. मगाशी बोलता बोलता आमच्या निवेदिका मॅडम मला की आज पुस्तक आम्ही मोफत देतो. माझी विनंती तुम्हाला आहे, त्या पुस्तकाचं मूल्य जे काय असेल ना, काही असेल, बाजूला एक आम्ही मदत पेटी ठेवलेली आहे दीपस्तंभला. मी अगदी यजवेंद्रचं काम खूप जवळून पाहिलेलं आहे. काय माणूस काम करू शकतो. मी तर असं म्हणेन, ईश्वराला अगदी थोडी माणसं अशी आहेत की ज्यांना आपण नतमस्तक व्हावं. वयाने जरी तो लहान असला, त्याचं कार्य जाऊन बघा काय केलं या माणसाने. 300-350 मुलं आज स्वतःची मुलं घेऊन, अंध अपंग बैरी लोळी पांगली मुलं घेऊन हा तरुण वयातला एक कार्यकर्ता यजवेंद्र जर ठरवला असता तो IAS झाला असता, LPSC गव्हर्नमेंटच्या मोठ्या पदावर गेला असता. लग्न झाल्या झाल्या समोर त्यांनी आपल्या पत्नीला 10 मुलं दिली आणि सांगितलं की ही मुलं तुझी आजपासून. इतकं सोपं नसतं. ते कार्य आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि यांना सतत मदत करत असणारे आमचे ठुसे साहेब, त्यांच्या कार्यक्रमानिमित्त मी येणारच. आजचा परदेशातला कार्यक्रम त्यांनी कॅन्सल करून सकाळी जळगावात इथे आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, किंबहुना काही माणसांमुळे आपल्याला त्यांच्या नावामुळे देखील आपल्याला श्रीमंती येते.
आणि अनेक वेळा आपण अशा माणसांची नावं घेत असतो. उदय निरगुडकर माझा मित्र आहे, एवढं जरी बोललो तरी भरपूर असतो. ठाणे शहरातला आहे आणि विलास ट्युशनवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. कलकत्त्याला आता पुन्हा रात्रीच्या फ्लाईटनी कलकत्त्याला जाणार आहे. निवळ आपल्या मित्रवर्यांच्या निवळ विलास ट्युशनसाठी मी सकाळच्या 12 तासाचा प्रवास करून तिथे आलेले आहे. कपडे पण मी घेतले होते, घातले नाही. मला माझ्या कपड्याचं काय म्हटलं मी व्यवस्था करतो. हे प्रेम महत्वाचं असतं मित्रांनो. आणि पुन्हा आता लागलीच रात्रीच्या फ्लाईट तिथे पुन्हा कलकत्त्याच्या त्या मिटिंगला जाणार. सगळ्यांचे आशीर्वाद तर आहेतच, सगळ्यांना इथे भरभरून बोलावं असं वाटतंय. पण मग म्हटलं एक लेखी स्वरूपामध्ये आपल्याकडे कायमस्वरूपी डॉक्युमेंट असावं आणि मग स्नेहबंध नावाचं एक आपण ग्रंथ तयार करायचा ठरवलं. आणि बघता बघता 111 लेख त्यामध्ये आले. अगदी आमच्या एका मावशीने मलाही शिव्या घातलेल्या त्या लेखामध्ये. ठुसे सर किती चांगले आणि ढवस आहे किती वाईट, हे देखील त्या आजचा दिवस मावशीला विचारू नका. हरकत नाही, मी ते प्रेमानेच घेतलेलं आहे. प्रेम महत्वाचं असतं. शेवटी सगळ्यांनी सगळ्यात गोड 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 बोलून संस्था चालत नाही. कुठेतरी कठोरपणा घ्यावा लागतो, कुठेतरी ते निर्णय घ्यावे लागतात. तसं आमचे विलास ठुसे संस्थेमध्ये गेले की सगळ्यांना आपलेपण असं वाटतं. प्रदीप जवळ आले की थोडंसं टेन्शन येत असतं सगळ्यांना. हे समीकरण आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या उत्सवामध्ये ते सगळे लेख वाचा. हे प्रेम महत्वाचं असतं. त्या आपुलकीने सगळ्यांनी लिहिलेले आहेत. न लिहिणारे हात देखील लिहायला प्रवृत्त झालेले आहेत. ज्याने कधी आयुष्यात 2 ओळी लिहिल्या नसतील अशाने देखील त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये माझे विचार मला भावलेले ठुसे साहेब हे मांडायचा त्यांनी प्रयत्न केलाय. आणि म्हणून आज त्या स्नेहबंधाला कुठलंही मूल्य नाही. पण माझी अशी विनंती राहील, समोर दीपस्तंभाला मदतीची गरज आहे. आपण फार मोठी मदत करू शकणार नाही किंवा कारण ते आवडणार देखील नाही माझ्या मित्राला. पण त्या पुस्तकाचं मूल्य जर त्या पेटीमध्ये गेलं ना ते योग्य ठिकाणी जाईल. दान देखील माणसाला अनेक वेळा नादान करतं असं म्हटलं जातं. पण दान जर योग्य ठिकाणी जात असेल तर मला असं वाटतं दीपस्तंभ नावाची संस्था आहे, या संस्थेला तुम्ही मदत करा. जेजुरीकडे त्यानिमित्त आला नाही इथे. आता जेजुरीकडे नेहमी वडिलांच्या प्रेमाखाती इथे आलेले आहेत. आमच्या सगळ्यांचीच खऱ्या अर्थात ते वडील आहेत. अनेक वेळा आम्ही चुकल्यानंतर आमचं काय चुकतंय सांगण्याचं सामर्थ्य या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाला आम्हा सगळ्या मित्रांच्या वतीने, आनंद विश्वगुरुकुल परिवाराच्या वतीने सलाम. त्यांना दीर्घायुष्य लागू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुढचे सूत्र आहे ती संपदा बांधली. आणि सतत त्यांना भक्कम पाठिंबा देणाऱ्या विदुला ठुसे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करावं. मला आता असं दडपण आलंय की मी इथे स्टेजवर का बसलीये. खाली सगळे मी बोलावलेली लोक मंडळी आली आहेत आणि मला कुणाशी बोलता येत नाही. उपस्थित मान्यवर व आपलेष्ट तुम्ही सर्व आज या कौतुक सोहळ्याला आवर्जून आलात व आमचा आजचा दिवस संस्मरणीय केला. आनंद विश्व गुरुकुलच्या सर्व स्टाफच्या सहकार्याने हा नेटका सुंदर सोहळा प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सरांनी अवघ्या 20-25 दिवसात आयोजित केला. विलासचा मित्र परिवार व नातेवाईकांकडून लेख मागवून आमची मैत्रीण संपदा वागळे व प्राध्यापक डॉक्टर राणे सर यांच्या सहकार्याने स्नेहबंध हा ग्रंथ विलास ठुसे यांना भेट दिला. त्यासाठी 100च्या वर लेख आले. विशेष म्हणजे आनंदवनच्या माननीय विकासभाऊ मामटे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी या ग्रंथासाठी अनुभव शुभेच्छा विलासजींना पाठवल्या. मा कृपा हॉलचे मालक माननीय सुदामा शेठ चंगवानी यांनी हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला. या सर्वांना आमचे शतशः प्रणाम. आज आमच्या सहजीवनाला 44 वर्ष उलटली आहे. आता थोडं वैयक्तिक आहे. आमचा विवाह रीतसर ठरवून झाला. माझ्या मोठ्या बहिणीने हे स्थळ सुचवलं, मात्र मुलगा समाजसेवा करतो हे कळल्यावर
मला ते झेपेल का या काळजीने सुरुवातीला वडिलांना दडपण आले, पण प्रत्यक्ष विलासला, त्यांच्या आईला व भावंडांना भेटल्यावर माझे वडील निर्धास्त झाले. नंतर सहवासामुळे आबांना जावयातील गुण समजत गेले. त्यांचं मतपरिवर्तन झालं, तेही इतकं की माझे वडील म्हणजे आबा त्यांची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालू लागले. आबांचा शेवट किडनीच्या ऑपरेशनने झाला. एकदा ऑपरेशन प्रसंगी त्यांना तातडीने रक्त देण्याची परिस्थिती जेव्हा निर्माण झाली, तेव्हा विलासने क्षणाचाही विचार न करता आपलं रक्त दिलं. त्यानंतर तर आबांनी मला ताकीदच दिली की यापुढे तू विलासची कोणतीही तक्रार मला सांगायची नाही, कारण आता माझ्या धमन्यातून त्यांचं रक्त वाहत आहे. माझी बोलती बंद. विलास मातृभक्त होता. त्याच्या आईचाही त्याच्यावर तितकाच जीव. मॅट्रिक झाल्यानंतर जेव्हा त्याने पुढील शिक्षणासाठी पोद्दार कॉलेजला प्रवेश घ्यायचं ठरवलं, तेव्हा विलास आपल्या जवळच राहायला हवा या भावनेतून त्याचे आई वडील नारायणगावचं शेत, घर, जोडलेली माणसं सगळं सोडून ठाण्याला आले. मग राहणारा मोठा भाऊ इथे आला आणि हे कुटुंब ठाणेकर झालं. पण त्यानंतर 1 वर्षातच वडील गेले आणि आई हे विलासचं सर्वस्व झालं. या श्रावण बाळाने मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं, एक लक्षात ठेव की मी कुठल्याही परिस्थितीत आईला सोडून राहणार नाही. आईचा तुला काहीही त्रास होणार नाही ही माझी गॅरंटी. त्याच्या बोलण्यातही मी एक वेळ तुला सोडेन पण आईला सोडणार नाही हा गर्भितार्थ मला जाणवला आणि मी हबकलेच. पण माझं नशीब बलवत्तर की मला अक्कांनी म्हणजे सासूबाईंनी आईचं प्रेम दिलं. त्यामुळे विलासच्या पाकिटात नेहमी फक्त आईचा फोटो असतो हे वास्तव मी आनंदाने स्वीकारलं. विलासला कॉलेज जीवनातच शिवसेनेत आणायचं श्रेय साबिर शेख यांचं. ते साबिर शेख पुढे ठाण्याचे पहिले जिल्हा प्रमुख व कामगार मंत्री झाले होते. मूळ नारायणगावचे असणाऱ्या साबिर शेख यांनी विलासमधील गुण ओळखले व बीकॉम झाल्या झाल्या विलासला अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी लागली. तरीही उर्वरित वेळात लष्करच्या भाकऱ्या बसण्यापेक्षा त्याने घरच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यावं असा भावंडांचा सूर होता. पण विलासने नोकरी सांभाळून शिवसेनेचं काम करणं यात मला मात्र कधीच काही खटकलं नाही. याचं मुख्य कारण दादरला राहणारी माझी जवळची मैत्रीण उज्ज्वला देशपांडे ही त्या काळी शिवसेना महिला विभाग प्रमुख होती आणि मी मॅट्रिकला असल्यापासून तिच्याबरोबर दसरा मेळाव्याला जात असे. अशा परिस्थितीत अक्कांनी मात्र सुवर्ण मध्य काढला आणि विलासला काही अटींवर शिवसेनेत राहून समाजकार्य करण्यासाठी परवानगी दिली. त्या अटी अशा होत्या, एक म्हणजे कुठल्याही व्यसनात अडकता कामा नये. दुसरी अट रात्री 10 वाजेपर्यंत तरी घरात आलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मिळालेली सरकारी नोकरी शेवटपर्यंत टिकवली पाहिजे. आईची इच्छा प्रमाण मानून विलासची नोकरी व घर दोन्ही सांभाळून भरपूर समाजसेवा केली. कॉलेजमध्ये असतानाच विलासला प्रकाश परांजपे, वसंत डावखरे, आनंद दिघे असे मित्र मिळाले. यातील आनंद दिघे यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली. जेव्हा दिघे साहेबांनी सर्वस्व झोपून शिवसेनेत काम करायला सुरुवात केली, तेव्हा विलासनी त्यांच्या आईची व भावंडांची जबाबदारी कोणी न सांगताच घेतली. त्यावेळी ते शिवसेनेची तलावपाळीवरील मुख्य शाखाही सांभाळत. घरी आई आणि बाहेर दिघे साहेब ही त्यांची 2 दैवत. पद आणि सन्मान यांची यत्किंची तरी अपेक्षा न ठेवता त्यांनी दिघे साहेब देतील ते काम केलं. दिघे साहेब जिल्हा प्रमुख झाले तेव्हा त्यांनी विलासना अनेक मान सन्मान दिले. 1986 मध्ये ठाणे महानगरपालिका झाल्यावर प्रशांत नगर मतदारसंघातून पहिलं तिकीट विलासला देऊ केलं. पण त्यासाठी नोकरी सोडायची अट असल्यामुळे त्यांना आईच्या वचनाखातावर खातर या संधीवर पाणी सोडावं लागलं. पुढे 10 वर्ष महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सदस्य आणि नंतरची 6 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अध्यक्षपद स्वीकारण्याच्या वेळी त्यांची नोकरी 20 वर्ष म्हणजे पेन्शनेबल झाली होती. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी हे पद स्वीकारले. त्या काळी शाळा प्रवेशाचा प्रश्न जिकिरीचा झाला होता. दिघे साहेब आणि विलास तुसे दोघेही अनेक शाळांचे उंबरठे झिजवून असंख्य मुलांना प्रवेश मिळवून दिले. त्यातली बरीच मुलं आज उच्च शिक्षण घेऊन वरच्या पदावर काम करत आहेत. भेट झाल्यावर जेव्हा ही मुलं व त्यांचे पालक शाळा प्रवेशाची आठवण आवर्जून सांगतात तेव्हा कृतकृत्य वाटतं.
तो सुवर्णकाळ आज आमची शिदोरी बनला आहे. मात्र अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर विलासने शिक्षण मंडळात कधीही ढवळाढवळ केली नाही. किंबहुना ते तिकडे फिरकलेही नाही. ना पदाचा हव्यास ना सन्मानाचा. रात गई बात गई हे त्यांचं धोरण. मात्र 2001 साली दिघे साहेबांचं अपघाती निधन झालं आणि हे कोलमडून गेले. त्यांचा समाजकार्यातील सगळा रसच निघून गेला. त्यातच पुढे 2003 मध्ये आईच्या निधनाचं दुःखही त्यांना पचवावं लागलं. आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातूनही विलास सावरले ते आनंद विश्व गुरुकुलकडे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ आनंद विश्व गुरुकुलची स्थापना केली आणि त्याची धुरा ढवळ सरांच्या हाती सोपवली. ढवळ सरांनी विलास तुसे यांना मदतीला घेऊन त्या इवल्याच्या रोपाचा आज महावटवृक्ष केला आहे. विलास यांच्या निरपेक्ष समाजकार्याबद्दल सांगायचं झालं तर एक ग्रंथच लिहावा लागेल. त्यामुळे मी वानगी दाखल फक्त 3 उदाहरणं सांगते. आमचे स्नेही दादा मुळे यांना 2 मुली. मोठी लग्न होऊन सासरी गेली, पण धाकटी विशेष मुलगी. आपल्या पश्चात तिचं काय होईल ही चिंता दादांना सतत भेडसावत असे. यावर त्यांनी एक तोडगा काढला आणि आपलं मृत्यूपत्र करून सर्व इस्टेट दोन्ही मुली सारखी वाटली. आणि मुख्य म्हणजे या मृत्यूपत्राचं मॅनेजर म्हणून विलास तुसे यांना नेमलं. नंतर कोविड काळात मुळे दाम्पत्याचं निधन झाल्यावर धाकट्या मुलीचं पालकत्व विलासनी स्वीकारलं. त्यांनी खूप मेहनत घेऊन तिला विशेष मुलगी म्हणून वडिलांचं फॅमिली पेन्शन मिळवून दिलं. तिचं पेन्शन आणि त्यांच्या राहत्या घराचं भाडं मिळून महिन्याला जे 40-45 हजार रुपये येतात ते भरून त्यांनी तिला एका सुखवस्तू पुनर्वसन केंद्रात ठेवलं आहे. ती आता तिथे चांगलीच म्हणजे तिला आनंदात पाहून मुळे दाम्पत्याचे आत्मे नक्कीच सुखावले असतील. दुसरं म्हणजे आमच्या घरी पूजेला एक जोशी गुरुजी यायचे. ते एकदा यांना म्हणाले, तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत करताय मला माहिती आहे, म्हणून आज मी तुम्हाला एक विनंती करतो. आपल्या घंटाळी मंदिरातील एक पुजारी सवडकर गुरुजी यांचं 40व्या वर्षी अचानक हार्ट अटॅकने निधन झालंय. मुलगा हवा या हव्यासापोटी झालेल्या त्यांच्या 4 मुली आता पोरक्या झाल्या. शक्य असेल तर त्यांना शिक्षणासाठी तुम्ही मदतीचा हात द्यावा ही विनंती. हे ऐकल्यावर यांचा जीव कळवळला आणि त्यांनी 4ही मुलींच्या शिक्षणाची सोय केली. 4घीही उत्तम शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि आज लग्न होऊन आपापल्या घरी सुखात आहे. ही घटना घडली ती आजच्या काळात जिथे एका मुलाला शिकवताना आई वडिलांचा कंबरड मोडतो त्या काळात. विलासनी अनेकांना नोकरीला लावलं, मात्र घरच्यांसाठी शब्द टाकताना त्यांना जीवावर येत असे. एकदा भारत गॅस मध्ये भरती आहे, आपली माणसं घेणार आहे, तेव्हा योग्य उमेदवार शोधून पाठव असा दिघे साहेबांचा निरोप आल्यावर विलासनी बी केबिन मध्ये राहणाऱ्या 2 तरुणांना तिथे पाठवलं. निवड होऊन ते दोघेही नोकरीवर रुजू झाले. पण ही मदत ते शेवटपर्यंत विसरले नाही. अगदी निवृत्त होईपर्यंत दरवर्षी ते दोघं दिवाळीच्या आधी 2 दिवस आमच्या घरी मिठाई घेऊन येत. बहुधा हे घरी नसत तेव्हा मिठाईचा पुडा सासूबाईंच्या हाती देऊन गप्पा मारून ते दोघंही परतत. ही कृतज्ञता त्यांनी एखाद्या व्रताप्रमाणे जपली. आम्ही घर बदलल्यावरही आमचा पत्ता शोधून ते दिवाळीत नवीन घरी आले. या प्रेमाला तुम्ही काय नाव द्याल? लोकांची अशी कामं झाली की हे मला नेहमी म्हणत, माझ्या मागे शिवसेना या 4 अक्षरांचं वलय आहे, म्हणून सगळी कामं चुटकीसरशी होतात. राजकारणात काहीही घडू दे, माझा शेवट शिवसैनिक म्हणूनच व्हावा इतकं यांचं शिवसेनेवर. व्यक्तिगत जीवनात मी त्यांना मानलं ते त्यांनी एका निर्णायक क्षणी मला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे. 2000 साली दैवयोगाने माझी मोठी बहीण व तिचे पती पाठोपाठ गेले. तिच्या मुली मोठ्या होत्या, पण धाकटा चिन्मय फक्त 8वीत होता. मी त्याला आमच्या घरी आणायचं ठरवलं. नवे हट्टच धरला. माझी मागणी विलासनीच नव्हे तर घरच्यांनी मान्य केली. ती मान्य केली नव्हे तर विलासने त्याला पुत्रवत प्रेम दिलं. अक्कांनी आजी होऊन त्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं. भाऊजींनी त्याचे खूप लाड केले. चिन्मय घरी आल्याने आमच्याकडे वसंत फुलला. हे विलास आणि घरच्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आज विलास यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाला परमेश्वराकडे एकच मागणं मागते
माझ्या जीवनाचे सोनं करणारा हरी हा परिस्पर्श मला जन्मोजन्मी लाभावा हीच प्रार्थना. मागच्या बाजूला जरा बोलता येईल तेव्हा कृपया शांतता राखावी आणि ऐकावं अशी विनंती आहे. आता आपण कुशे मॅडमच्या जीवनाचा सहजीवनाचा हृदय असा हा प्रवास ऐकला. आताच आपण घरच्यांसाठी शब्द टाकायला त्यांच्या जीवावर येतं, पण घरच्यांसाठी जीव टाकायला ते मागे पुढे पडत पाहत नाही. त्याचं मी एक उदाहरण सांगते. असं की हे जेव्हा ऑस्ट्रेलियाला टूरला गेले होते तेव्हा घडलेला एक किस्सा आहे. तो आमच्या त्यांच्याबरोबर गेलेल्या एका मैत्रिणीने सांगितला की त्या टूरमध्ये गुरुवार आला. गुरुवार म्हणजे आमच्या मॅडमचा उपास आणि त्या काही तो सोडायला तयार नाही. मग तिकडे काय उपासाचं काय मिळणार, फळं सुद्धा सगळी विचित्र. मग मॅडमना केळी पाहिजे होती म्हणून त्यांनी जंगल फिरले ते सगळीकडे आणि मिळेल त्या पैशातून त्यांनी जेव्हा केळी आणली आणि मॅडमना दिली तेव्हा कुठे त्यांचा जीव खाल्यावर वाट्यात पडला. अशा घरच्यांसाठी जीव टाकतात ते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच पण मी सांगितलं. तर आता ज्ञानमहर्षी तपमहर्षी असे चिटणीस सर आले, त्यांचं मी स्वागत करते. आणि आता पुढचे वक्ते आहेत आदरणीय श्री योगेंद्र महाजन. मगाशी प्राध्यापक ढवळ सरांनी त्यांच्याबद्दल सांगितलं तरी मला थोडं सांगितल्याशिवाय चैन पडत नाहीये. तर त्यांचा परिचय खरा खूप मोठा आहे पण मी थोडक्यात सांगणार आहे. नावापासूनच त्यांचं वेगळेपण सुरू होतो. यजुवेंद्र महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना तसेच दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर अशा तरुण तरुणींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी पथदर्शक काम करणाऱ्या दीपस्तंभ संस्थेचे ते संस्थापक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या मुलांना यजुवेंद्र सरांनी म्हणजे दीपस्तंभ मनोबलच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत केलेली नाही तर आत्मविश्वासाचे पंख दिले. विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या यजुवेंद्रांनी शिक्षणानंतर मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहराची वाट धरली नाही तर आपलं गाव म्हणजे जळगाव हीच कर्मभूमी बनवण्याचा निश्चय केला. आणि ह्या कामाच्या सुरुवातीला निधी उभा करण्यासाठी प्रथम स्वतःचं घर विकलं आणि नंतर पुढे प्रकल्पाच्या विकासासाठी वडिलोपार्जित शेती विकली आणि काम सुरू ठेवलं. दिव्यांगांना स्पर्धा परीक्षांसाठी निःशुल्क निवासी प्रशिक्षण तसेच उच्च शिक्षण देणारा दीपस्तंभ मनोबल हा देशातील पहिला आणि बहुधा एकमेव प्रकल्प असावा. याबद्दल जाण्यात आलं पाहिजे. दीपस्तंभ मनोबलच्या माध्यमातून आजवर 1,500हून जास्त विद्यार्थी शासकीय सेवेत वा अन्य ठिकाणी उच्च पदावर रुजू झाले. आणि मी जेव्हा ऐकलं ना की 6 दृष्टीहीन विद्यार्थी दीपस्तंभ मनोबलचे IAS झाले तेव्हा मी निशब्द झाले. आता ही चळवळ आता संवेदनशील लोकांच्या माध्यमातून आता पुणे, दिल्ली येथेच नव्हे तर अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पण पोहोचली आहे. तिथे दीपस्तंभ मनोबलची शाखा सुरू झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे सगळ्या जगभरातील दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याचा जो यजुवेंद्रचा जो निर्धार आहे त्याकडे आता त्याची पावलं पडायला लागलेली आहेत. बघा कसं स्वतःबद्दल कौतुक सुद्धा ऐकण्याची इच्छा नसते म्हणजे वेगळं पण आहे ना. तर आता मी शेवटचं वाक्य सांगते की फक्त स्वतःसाठी जगणं ही प्रकृती आणि इतरांसाठी जगणं ही संस्कृती आणि ती जगणाऱ्या यजुवेंद्र यांना माझा वाकून नमस्कार. मानव सेवा ही ईश्वर सेवा हे जसं यजुवेंद्राचं ब्रिज आहे ना तसंच ते आपल्या कुशे सरांचं पण आहे. आणि त्यामुळे त्या दोघांच्या रक्तात हा संस्कार अगदी घट्ट रुजला असल्यामुळे त्या दोघांचंही मैत्री इतकं चटकन जुळलं आणि बघता बघता घट्ट झालं. तर ह्या यजुवेंद्रच्या मनात कुशे सरांविषयी काय प्रतिभा आहे हे आपण आता त्यांच्याच तोडून ऐकू. सर्वांना नमस्कार. काही वर्षांपूर्वी आज योग असा आहे खरं तर की मी बोलायला नको
माझे मार्गदर्शक माझ्या सगळे उजव्या बाजूला बसलेले आहेत. उदयजींना मी गुरुजी म्हणतो. तर पहिली भेट झाली माझी ठुसे काका आणि ढवळ सरांची. या ज्या संपदा मावशी आहेत त्यांनी संस्थेचं काम समजून घेतलं आणि त्याच्यावर एक लेख लिहिला. मग आमची चांगली परिचित झाला. ते म्हटले तू ना आमच्या ठाण्यामध्ये एक ठुसे सर आणि ढवळ सर आहे त्यांना भेटला पाहिजे, त्यांना या कामाबद्दल खूपच आनंद वाटेल. नंतर एका कार्यक्रमात योग जुळून आला, आम्ही भेटलो आणि भेटल्या मी गुरुजींना म्हटलं की तुमच्या ठाण्यातले 2 लोक भेटलीत. ठुसे काकांनी जेव्हा मी बोललो, कारण त्यांच्या घरी गेलो होतो मी आणि काका काकू भेटले, मला जे काही प्रेम पहिल्या भेटीत मिळालं तर एका वाक्यात मला उदयजी म्हटले होते. त्या माणसाचं वर्णन एका वाक्यात करायचं तर सच्चा माणूस असं त्यांनी वर्णन केलं होतं आणि अंतर्बाह्य सारखा असं ते म्हटले होते. खरं तर आम्ही बोलायला पण नको आणि आमचं कौतुक तर करायलाच नको, कारण मला आज भाग्य वाटतंय माझं की मी ठुसे काका काकूंना ते माझ्या वडिलांसारखे आणि माझ्या आईसारखे आहेत. त्या मी त्यांच्या मुलासारखा आहे, मी माझं भाग्य मानतो. आमचं कौतुक याकरता होतं की माझे आता 600 दिव्यांग अनाथ मुलांचा आई बाबा आहे. मी घरात राहतात तसे नाही ना, काय नको, घरात राहतो तसं आम्ही बरोबर राहतो. तुमच्या मुलांना जसं तुम्ही शिकवतात ना, सगळं करतात उत्तम दर्जाचं, तसं आम्ही करतो. पण आमच्यासारखी लोक जी काम करतात इतरांचं पालक बनून, आमचं पालक बनून काम करतात ते ठुसे काका काकूंसारखी लोक, आणि ती पडद्यामागे असतात. कौतुक आमची होतात, आमचं कौतुक आमचे पुरस्कार होतात. ही माणसं आहेत आणि फक्त दीपस्तंभ नाही, अशा मी तुम्हाला 100 संस्था मोजून देईल की त्यांच्या पाठीशी भक्कमपणे निर्लजपणे उभे राहतात. कोण करतं आणि त्यासाठी कुठलीच मागणी नाही, कुठलीच इच्छा नाही. निस्वार्थ सेवा, निस्वार्थ प्रेम जे म्हणतात ते मी मागचे 7-8 वर्षांपासून त्यांच्यासोबत अनुभवतोय आणि त्यामुळे भाग्य आहे की आज असा सोहळा बघायला मिळतोय. मला असं वाटतं गुरुजी नवीन पिढीला हे दाखवायला पाहिजे, लिहिलं पाहिजे, अशी पुस्तकं आली पाहिजे किंवा त्यांना समजेल अशा फॉर्मॅटमध्ये असं सांगितलं पाहिजे की अशी माणसं असतात, अशी माणसं होती आणि अशी माणसं आजही इतक्या वेगळ्या पद्धतीने काम करतात. कोणी करत नाही. इतकी संवेदनशीलता मी बघितली आहे काका काकूंमध्ये, इतका साधेपणा, इतका विनम्रता आणि परिवारासारखं संस्थेला कसं वागवायचं, आपल्या कुटुंबातलं कसं मानायचं, हे जर खरंच बघायचं असेल तर तुम्ही आनंद विश्व गुरुकुलमध्ये या. आई आणि बाप अशी त्या दोघांची त्याच्यामध्ये भूमिका आहे, ते आता सांगत होते. मला असं वाटतं ढवळ सर जे म्हटले की अशी माणसं नाही बघायला मिळत आजकाल, खूप कमी बघायला मिळतात. ढवळ सरांनी पहिल्यांदा माझ्याशी जेव्हा बोलले होते कार्यक्रमासाठी तेव्हा ठुसे काकांचं कौतुक केलं होतं की आमचे चेअरमन कशा प्रकारचा माणूस आहे. मी आज सगळा सोहळा बघतोय, किती प्रेमाने, किती आनंदाने सगळ्या वयोगटातली लोक आली. आम्ही तिकडे बसलं पाहिजे, तुम्ही इकडे बसलं पाहिजे अशी लोक समोर बसली आहेत आणि सगळ्या वयोगटातली मुलं, मावशींपासून तर 80-90 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत आदराने आणि प्रेमाने आलेली आहे. आजकाल कोणीच येत नाही अशा कार्यक्रमांना. पदाने मोठी असणाऱ्या माणसांबद्दल खूप कौतुक असणाऱ्या समाजामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाने, आपल्या प्रेमाने इतक्या लोकांना जिंकणारा माणूस फार कमी बघायला मिळतो. आजकाल प्रेम आणि आदर कोणाला दिलं जातं? पदावर मोठ्या गेला की त्या माणसाच्या याच्याने सांगितलं जातं की आमची तर फार जवळची मैत्री आहे. आणि आज उदयजी सांगणार आहेत, खरं तर ते बोलणार आहेत आज उदयजी सांगतील, आज आम्ही सगळे सांगतोय की आम्ही विलास ठुसे काका काकूंना ओळखतो. हे आमचं भाग्य आहे. हे फार विरळ आहे, कारण बघा खूप मोठ्या पदावर गेला माणूस की त्यांच्याशी ओळख सांगितली जाते. मला असं वाटतं चांगल्या माणसाचं प्रतीक आणि चांगुलपणावर आजही विश्वास आहे असं जर कोणाला सांगायचं असेल तर या दोघांचं काम आणि आजच्या कार्यक्रमाचं उदाहरण द्यायला पाहिजे. 12 तासांचा प्रवास करून उदयजी आलेले आहेत.
NHPC या कंपनीवर इंडिपेंडेंट डायरेक्टर आहे. प्रचंड मोठी गोष्ट आहे. भारताच्या केंद्र सरकारातल्या सेक्रेटरी दर्जाचं पद आणि काम ते करतायत. आज राजकीय क्षेत्रातले अनेक लोक त्यांना बोलवतात, ते जातात, पण मला प्रचंड आनंद असा आहे की आम्ही एकाच मार्गातले आणि एकाच परिवारातले आहेत की खास या कार्यक्रमासाठी आले. काका काकू लोक 2, 4, 5, 10 लोकांचा संसार उभा करतात. यांनी मोजमापही केलं नाही. आम्ही तरी आमची व्याख्यानं मोजतो. मी सांगतो मी 2,500 व्याख्यानं दिली. मी 600 मुलांचा पालक आहे. यांनी शिवसेनेत काम केल्यापासून किती लोकांचे संसार उभे केले असे जर मोजले तर हजारोंमध्ये ती संख्या जाईल. असा माणूस आपल्या समोर बसलेला आहे आणि त्या प्रेमा आदरापोटी आपण सगळे आले. मी इथल्या आनंद विश्व गुरुकुलच्या प्रत्येक सहकार्याला काम करताना बघतो सर, असं काम करतात आणि असं येतात अशा गोष्टींमध्ये की जसं माझ्या घरातल्या माझ्या माणसाचं काहीतरी काम चाललेलं आहे. आजच्या काळात असं कुठली भावना आपल्याला संस्थेत बघायला मिळत नाही. मला असं वाटतं या सगळ्या सोहळ्याचं आपल्याला इथे येऊन एक साक्षीदार होता आलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. दीपस्तंभामध्ये काम जी 5-10 लोक आहेत की जी अत्यंत अडचणीचा काळ समजून घेऊन फोन करतात, त्यापैकी मंडळी मंचावर बसली. बरोबर 4ही लोक बसलेले आहेत. आचार्य बसलेले आहेत समोर. मला काकांचा फोन असतो, अहो हे कसं काय करणार तुम्ही, ही एवढी संख्या वाढली, आम्हाला तर इकडेच भीती वाटते की कसं काय सांभाळलं जाणार, काळजी घ्या, काय काय करावं लागेल. आणि मग ते फंडिंगसाठी स्वतः ठाण्यातल्या लोकांकडे फिरतात आणि संस्थेसाठी फंडिंग मिळवून देतात. ही माणसं समोर नाहीये, समोर आम्ही येतो. कर्वेजी बसले, रवी दादा, अशा किती संस्थांसाठी हे माणसं फिरतात. आनंदवनासाठी सलग 25, 30, 35 वर्षांपासून काम करतात. काय किती बोलावं मला सांगा. आणि हे सगळं करत असताना आजकाल थोडं केलं ना तर त्याच्याबद्दल पुढे पुढे येण्याची खूप अहमिका असते. ती कुठेच पुढे येत नाही, बोलत नाही. आमच्या तब्येतीची काळजी घेतात. एवढे का फिरतात, काही असलं तर आम्हाला सांगा असं म्हणतात. माझे वडील लवकर गेले काका, पण आपल्यासारखे बाप आणि यांच्यासारख्या आई लाभल्या हे खरंच मोठं भाग्य मानतो माझं. आणि त्यामुळे आम्ही सगळे उभे आहोत. अशी माणसं तुमच्या ठाण्यात आहेत. दरवर्षी स्वतःच्या पैशांमधून 10 संस्थांना बोलवून त्यांना चेक देतो हा माणूस. उदयजींना सांगतो की कुठे कुठे चांगले माणसं शोधा. आठवडे सरांना सांगतो कोणाला गरज आहे सांगा. कोणाला तरी कुठेतरी अंध मुलाला गरज असते आणि हा माणूस तिथे जातो, त्याची गरज समजून घेतो, त्याची पूर्ण गरज पूर्ण करतो. मुख्यमंत्र्यांकडे 5-5 तास बसतो हा माणूस एका संस्थेला मदत मिळवून देण्यासाठी. आजकाल प्रत्येक काम करताना कित्येक माणसं हाच विचार करतात, याच्यात माझं काय, मला काय फायदा होईल, अरे किमान नाव तरी घेतलं जाईल, माझं पेपरला नाव येईल. अशा याच्यातल्या जमान्यात आपण वावरतोय. कुठून येतात अशी माणसं, कशी घडतात अशी माणसं. आणि हे सगळं असल्यामुळे माननीय दिघे साहेबांसारख्या माणसाला हे माणूस सांगू शकतं की तुम्ही असं करायला नको, तुम्ही असं करा, आई वाट बघतेय, मला जायचंय, आपल्याला हे काम करायचंय. असे 1, 2 किंवा 3च लोक कदाचित असतील ठाण्यात की जे त्यावेळेस दिघे साहेबांना या पद्धतीने बोलू शकत असतील. मला असं वाटतं आम्ही ठुसे काका काकूंना ओळखतो, हा आमचा खूप मोठा सन्मान आहे आणि खूप मोठा आमच्यासाठी आयुष्यासाठी धीर आहे. काका तुम्हाला दोघांना, काका काकू, असंख्य लोकांकडून, हजारो लाखोंकडून शुभेच्छा देतो आणि अशी इच्छा व्यक्त करतो. असं म्हणतात प्रत्येक वेळेस, पण ते खरं होईल आपण 100 निमित्त सगळे एकत्र येऊ. तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. इतकं प्रेम देतात तुम्ही लोकांना. इथे आलेली सगळी जी मंडळी आहे ना, मी बऱ्याच वेळापासून बघतोय, लोक नाहीतर आवरण्याच्या ह्याच्यात असतात. खूप सारं प्रेम वर्षानुवर्षे माणसं देत आहेत आपल्याला. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. मी थांबतो. धन्यवाद. यजुवेंद्र यांचे माझे पण यांचे का आवडते आहेत ते आता तुम्हाला कळलंच असेल. दिव्यांगांसाठी ते करत असलेले कार्य देश पातळीवर नव्हे तर आज विश्व पातळीवर पोहोचलं आहे. त्यांच्या कार्याला आम्ही दोघंही वेळोवेळी मदत करत असतो आणि त्यांच्या या अनमोल कार्याला
आपण सगळेजण जोडले जावो यासाठी आम्ही आज दीपस्तंभासाठी देणगी स्वीकारणार आहोत. विलाससाठी ही मोलाची भेट असेल तेव्हा सढळ हस्ते मदत करून राष्ट्र उभारणीत आपणही योगदान देऊ शकता. अर्थात हे ऐच्छिक आहे. आज विलासच्या वाढदिवसानिमित्त मी दीपस्तंभाला 75,000 रुपयाची देणगी जाहीर करते. आधी केले मग सांगितले आणि आपण पण त्यांचा आदर्श घेऊया. यानंतर ज्यांची उपस्थिती हीच आपली श्रीमंती आहे असे डॉक्टर उदय निरगुडकर सर, त्यांना मी आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. नमस्कार. शुरुआत करायच्या आधी पीछे जो इधर का स्टाफ खड़ा है जरा सुन लीजिए. हेलो हेलो, पीछे का स्टाफ सुन लीजिए. जिंदगी भर जिसने काम करके बात नहीं की उसके प्रोग्राम में खड़े हैं, जरा बात कम कीजिए. अशा करता सांगावं लागलं की हा माणूस किती वेगळा आहे, अमराठी भाषिकांना सुद्धा कळावं की अशी माणसं या ठाण्यात जन्माला येतात. मित्रांनो, प्रदीप ढवळ यांनी सांगितलं की मी 12 तासाचा प्रवास करत होतो. हे खरं आहे आणि त्यांनी माझ्यासाठी कपडेही आणलेले होते. आमचं नातं एक शोले मधल्या जय आणि विनू सारखं आहे. लड़का अच्छा है ते नेहमी म्हणत असतात, लड़का अच्छा है थोड़ी बार शराब पीता है, कोठे पे जाएगा तो शराब पिएगा ही. अशा स्वरूपाचं आमचं नातं आहे. गंमत वेगळी आहे. असो, ही गर्दी जी जमलेली आहे ती केवळ एका शिवसैनिकासाठी जमलेली गर्दी नाही, एका ज्येष्ठ कार्यकर्त्यासाठी जमलेली गर्दी नाही आहे, तर एका पक्षाव्यतिरिक्त अत्यंत जिव्हाळ्यानं एकत्र आलेल्या माणसांची गर्दी आहे. आज इथे त्यांच्या हृदय आठवणी त्यांच्या पत्नीनं प्रदीपनं सांगितल्या, अनेकांनी त्या शब्दबद्ध करून त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. आणि ही आलेली गर्दी दाखवते आहे की इथे कोणाला काही चिकन बिर्याणी वगैरे काही मिळणार म्हणून कोणी आलेलं नाहीये. मला एक प्रसंग आठवतोय, विलासजी. परवा साताऱ्याला भाषण होतं, मदन भोसले यांच्याकडे रात्री जेवायला होतो आणि तेव्हा त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या अखेरच्या दिवसाचं वर्णन केलं. कुठेतरी ट्रेकिंग करून नॉर्थ मध्ये ते दिल्लीला आले आणि यशवंतराव माजी उपपंतप्रधान भारताचे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यांच्या बंगल्यावर गेले तेव्हा बंगला उदास होता. नुकतंच वेणुताईंचं निधन झालेलं होतं. बंगल्यावर कुणीही नव्हतं, एक अटेंडंट आणि ते होते आणि शांतपणे पहुडले होते. त्यांची तब्येत विलक्षण खराब झालेली होती. मदनराव गेले आणि त्यांनी विचारलं की यशवंतराव कसं वाटतंय? ते म्हणजे नाही रे, तब्येत बरी नाहीये माझी, कोणीही माझ्या बरोबर नाही. आज ही जमलेली गर्दी बघा, मग तुम्हाला कळेल तुमच्या बरोबर किती लोक आहेत. हे भाग्य फार गुणभर लोकांना मिळतं. संबंध जोडायला लवचिकतेपेक्षा, चतुराईपेक्षा स्वभावात आपलेपणा असावा लागतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विलास ठुसे आहे. खरं तर हा शिवसैनिकाचा सन्मान आहे, हे खरं आहे, कारण एक सच्चा शिवसैनिक म्हणूनच ते आयुष्यभर राहिले. संघटना कशी बांधावी, माणसं कशी जोडावी, माणसं जोडताना ती स्वतःसाठी वापरून घ्यायची नाहीत, हे तत्व कसं अंगी बांधवावं, स्वतःच्या पलीकडे पाहून कसं जगावं, याचा वस्तुपाठ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो विलास ठुसे यांच्यामध्ये बघावा लागेल. अंतर्बाह्य, देव टाक्याच्या पाण्या इतका निर्मळ आणि स्वच्छ माणूस. आज तुम्ही सगळेजण इकडे आलाय याची मला खूप आनंद होतो. याचं कारण असं आहे की आजकाल कोणालाच कशा करताच वेळ नाही. आज
माणसांच्या सत्काराला माणसं जमतील अशी परिस्थिती नाहीये. तुम्हाला सांगतो, भैयू महाराज गेले तेव्हा त्यांच्या 13व्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. एकदा रांगेमध्ये फरुख अब्दुल्ला पासून येदियुरप्पा पर्यंत सगळ्यांना बसलेलं बघितलेलं होतं त्यांना भेटायला. आणि ते गेल्यावर त्यांच्या श्रद्धांजली सभेला 15 माणसं होती. काळ कसा झपाट्याने बदलतो बघा. या पार्श्वभूमीवर मी सगळ्यांनी वेळ काढून तुमच्या सर्वदेवतेचे दर्शन घडवलं. त्यातून मला अस्सल ठाणेकर दिसला. ही कृतज्ञतेची फार मोठी पावती आहे. ही आपली परंपरा आहे. या गावानं एका कवीला नगराध्यक्ष पद द्यायचा रसिकपणा दाखवलेला होता. ती अभिरुची संपन्नता दाखवलेली होती. तिथंच हा असा सत्कार होता. त्याच गावामध्ये अभिजनांचा कोंडवारा काय असतो, घुसमट काय असते, ती किती जीव घेणी असते, तरी देखील श्रद्धा किती मोठी असते, हे जर पाहत तुम्हाला जगायचं असेल तर विलास ठुसे यांच्याकडे पाहावं लागेल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट माझ्याच मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे घडली पाहिजे असा आग्रह न धरता जे कार्य करत राहतात आणि एकदा पक्षशिस्त म्हटली की त्या घुसमटीचे अश्रू सुद्धा गालावर येऊ देत नाहीत. या व्यक्तीचं नाव विलास ठुसे आहे. हे शक्य झालं याचं कारण स्वतःच्या पलीकडे बघायची होती. ही ताकद कुठे येते? ही ताकद विचारातून येते. एकदा विचारांचा पाया पक्का असला की मग पक्षाच्या प्रमुखाचा मार्ग जरी चुकला तरी त्याला सोडून संघटनेच्या मूळ विचाराकडे आणि संघटनेचा विचार वाचवणाऱ्याच्या मागे अवघ्या आयुष्याची पुण्याई उभी करायला विलास ठुसे असतात. लक्षात ठेवा. ही नैतिकता त्या उठावा मागचं एक फार मोठं बळ होतं. अशाच नैतिक हातांच्या मध्ये भगवा शोभून दिसतो. याचं कारण अशी माणसं मागे होती म्हणून त्या उठावाला एका नैतिकतेचं कोंदण लाभलं. अन्यथा हे सर्व सत्तेसाठी असं म्हणायची संधी इतरांना मिळाली असती, ती मिळाली नाही. याचं कारण स्वार्थ त्याग केलेले असे शेकडो विलास ठुसे एकनाथ शिंदे यांच्या मागे त्यांच्या निर्णयासाठी उभे राहिले. हे या माणसाने आयुष्यात कमावले. म्हणूनच विचारांची निष्ठा अशी विरळ होत असताना अशा माणसांचा सत्कार ही एक विलक्षण आश्वासक गोष्ट आहे. हे आमचं भाग्य आहे. दिवाळीच्या या सगळ्या सणांच्या पर्व काळात हा सत्कार होतोय. एक दुर्दैवी घटना दिवाळीमध्ये 1-2 वर्षापूर्वी या गावात घडली होती. ती म्हणजे ज्या गावाने एक जनकवी दिला त्या गावात कोपेश्वराच्या साक्षीने वासुंदा तलावाच्या इथे एका हिडीस नृत्यांगनेचा कार्यक्रम पहाटे पहाटे केला गेला होता. ही या गावची संस्कृती नाही. हा या गावचा DNA नाही. हे सांगणारे जर कुठले कार्यक्रम होत असतील तर त्यात या कार्यक्रमाचा उल्लेख निश्चित करावा लागेल. दिस इज द DNA ऑफ दिस सिटी. विचारांच्या रोषणाईनं विजेची रोषणाई जी असते ती काही काळ त्याला झळकळू शकते, पण शांतपणे तेवणारी ही मंद दिव्याची वात आणि अशी माणसं ही या शहराची उंची आहे, नक्की घोडबंदर रोडवर उंच उंच जाणाऱ्या इमारतींची उंची. त्याचं कारण जेवढे उंच आहेत तेवढेच जमिनी खाली आहेत. त्यामुळे त्यांचा शेजार लाभल्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि नैतिकतेचा प्रभाव इथल्या नेतृत्वावर पडतो. हे एक संरक्षण मानायला हवं. परवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं एक भाषण मी ऐकलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आलात तर काहीही मिळणार नाही, जे आहे ते पण जाईल, हिंमत असेल तर या आणि देशाचं काम करा. हे आज मी अशा करता मला आठवतंय की संघटनेमध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही पदाच्या लालसेनं न येणारी माणसं म्युझियम मध्ये ठेवावीत अशी दुर्मिळ होत असताना आज हा सत्कार होतोय. जर हे एखाद्या राष्ट्रीय पक्षात असते किंवा राष्ट्रीय संघटनेत असते तर नक्कीच राष्ट्रीय स्तराचे कार्यकर्ते नेते झाले असते, यात काही शंकाच नाही. पण काय हरकत नाही, जिथे आहेत तिथे आयुष्यभर एका स्वयंसेवकाच्याच निष्ठेनं राहिले, या स्वयंसेवकत्वाचाच हा एक प्रकारे आज सोहळा आपल्याकडे होतो. आपल्याकडे मोटिवेशन स्पीच, मोटिवेशन बुक याचं एक फार मोठं मार्केट आहे. म्हणजे जर काही चांगलं मोठं व्हायचं असेल तर अलीकडे काय वाचतात ते स्टीव्हन कोवेचं एक पुस्तक आहे, 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल. तुमच्यापैकी अनेक जण ते वाचत असतील. मला असं की त्यापेक्षा त्या मंडळींना 7 दिवस विलास हुसेन बरोबर ठेवा. सक्सेसफुल माणूस कसा घडवायचा असतो की ज्यांच्याकडून कळेल तसा हा माणूस आहे. इट्स नॉट इम्पॉर्टंट टू रीड दॅट बुक. अशी ही माणसांची शेती करणारा हा माणूस आहे आणि ती शेती मी केली असं कधीही त्याच्या तोंडून आलेलं नाही. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की अशा प्रकारचा आत्मविलोप, स्वतःकडे काहीही घ्यायचं नाही, ही माणसं खरंच दुर्मिळ असतात. त्याचं कारण ती विचारांची जी वीण आहे ती संघटना शरण आणि त्याहीपेक्षा सुद्धा समाज शरण असते. म्हणून जिथे जिथे सेवेची संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी ती सेवा केली. त्याची उदाहरणं आपल्याला त्यांच्या पत्नीनं सांगितली. अनेकदा मी त्यांच्याकडून त्यांना विचारलेलं आहे, मी केलं असं कधीही त्यांच्या तोंडून आलेलं नाही. फार तर जे घडलं त्यात मी होतो हे आलेलं आहे. मी त्यात होतो, माझ्यामुळे ते घडलं, या दोहोंमध्ये विलक्षण फरक आहे. अनेक वर्ष आमची मैत्री आहे. जे काही फार थोडी माणसं आहेत की ज्यांनी चॅनलवर मला चमकवा असं मला एकदाही सांगितलेलं नाही, त्यातली ही व्यक्ती आहे. ही हॅज नेव्हर टोल्ड मी की मला चॅनलवर कार्यक्रम करा किंवा मला बोलवा, कधीही नाही. एखाद्या राजकीय संघटनेत काम करताना अनेकदा अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात, पण समोरचं लांबचं दृश्य डोळ्यासमोर ठेवून आलेला क्षण गिळून आनंदाने कसं जगायचं याचा एक वस्तुपाठ त्यांनी उभा केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा श्रेय घ्यायची वेळ येते तेव्हा कधी पुढे न येणारा माणूस दास डोंगरी राहतो, उत्सव देवाचा पाहतो आणि भंडाऱ्याची वेळ येते तेव्हा ते गायब होतात. म्हणून आज जेवण ठेवलेलं आहे. कुठे पुढे न करता कार्याला वाहून घेणारे कमी असतात. पुढे पुढे न करता पण स्वतःचं महत्व अबाधित ठेवणारेही असतात. पण या सगळ्याच्या पलीकडे याचं महत्व काय माहितीये? गावातल्या अनेकांना ठुसे कोण हे माहित नाही. गावातल्या अनेकांना ठुसे कोण हे माहित नाही, पण प्रत्येकाला एकनाथ शिंदे माहिती आहे, कारण असे विलास ठुसे त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. ही समर्पण संघटना बांधायला किती उपयुक्त आहे, ज्यांनी संघटना शास्त्र शिकलेलं आहे त्यांना ते निश्चित जाणवेल. आता त्यांच्या 100 विषयी इथे बोललं गेलं. 75 वर्ष साधारणतः पूर्ण झाली की रिटायर व्हायचे की नाही यावर या काळामध्ये खूप वाद झाले. पण आता एक गोष्ट सप्टेंबर 11 नंतर क्लिअर झालेली आहे की असं रिटायर वगैरे काही व्हायचं नसतं, काम करत राहायचं असतं. त्यामुळे तुम्ही रिटायर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचं कारण
the match is not over yet. The asking rate, in fact, is much more than when you started the work. समस्या खूप आहेत आणि तुमच्यासारखे काम करणारे कमी आहेत, म्हणून ही गरज आहे. नाहीतर अनेकदा पक्षातली आणि घरातली वडीलधारी व्यक्ती अति वडीलधारी झाली की शेवटी घरातल्याच व्यक्तीला त्याला सोडून दूर जावं लागतं. तसं बाजू हटो असं तुम्हाला कोणीही म्हणणार नाहीये, हे लक्षात ठेवा. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे. या कार्यक्रमामुळे एक गोष्ट चांगली झाली. प्रदीपने पुस्तक काढून एक गोष्ट चांगली केली. माहीत नसलेले विलास ठुसे आज तुम्हाला कळणार आहे. या कार्यक्रमामुळे माहीत नसलेले ठुसे जसे कळणार आहेत, तसंच माणूस आपल्या खूप जवळ असतो, पण अशा प्रसंगाने तो जवळचा बनतो. दॅट्स द ब्युटी. त्या माणसाकडे कधीही कुठली गोष्ट मी आर्टिफिशियल पाहिलेली नाही. अगदी परवाची गोष्ट सांगतो. 16 सप्टेंबर तारीख मला अजून आठवते. मला कॅपिटल गेन टॅक्सचं अकाउंट उघडायचं होतं स्टेट बँकेत आणि शेवटचा अर्धा तास फक्त उरला होता आणि असेच सगळे प्रवास करून मी पोहोचलो होतो आणि टॅक्स कन्सल्टंटनी सांगितलं की आजच्या आज अकाउंट उघडा आणि पैसे भरा, नाही तर जबर दंड तुम्हाला बसेल. मी स्टेट बँकेत गेलेलो होतो आणि ती सगळी धावपळ चालू होती. माणूस तिकडे आला, उभे होते. काय चाललं होते? अहो म्हटलं असं असं आहे, शेवटचा अर्धा तास तुला बँक बंद आली तर माझी पंचायत होईल. हा बा, त्यांनी मॅनेजरला बोलवलं, असिस्टंटला बोलवलं. अर्ध्या तासात त्यांचं अकाउंट उघडून त्यांचे पैसे वर्ग करा आणि मला सांगितलं हे नाही झालं तर मला कळवा, मी तुमचं काम करून देतो. हे दुर्मिळ आहे. त्यामुळे कधी कोणाला न वापरून घेणारा, संघटनेला, संस्थेला, माणसांना नैसर्गिक आधार असतो. एक आर्टिफिशियल आधार असतो आणि एक नैसर्गिक आधार असतो. इज दॅट नॅचरल. तो एक वटवृक्ष आहे. याच्या पारंब्या या अशा अनेक संस्थांमध्ये. दुसरी एक गोष्ट म्हणजे अनेक समरप्रसंग त्यांनी त्यांच्या आयुष्यात हँडल केलेले आहेत. आनंद विश्वगुरुकुल उभं करताना, संस्था चालवताना, संघटना चालवताना त्या एखादा गंभीर प्रसंग हा अत्यंत हलका फुलका करून कमी करून तो कसा सोडवायचा हे त्यांच्या बाजूला बसून शिकलं पाहिजे. कुठेही त्याविषयी काही चिडचिड नाही, राग नाही. आणखीन एक गोष्ट ज्याचा उल्लेख प्रदीपने केला तो म्हणजे एक पत्रिका तयार केली होती आजच्या कार्यक्रमाची की भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची मुलाखत मी घेणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आज यायचं आहे. ही गुप्तता अशा करता होती की आज रात्री झोपताना जर तुम्हाला खात्री वाटावी की तुम्ही ज्या आदर्शांनी काम करत होता तसं काम करणारी एक पिढी इथे तयार झालेली आहे. हे सुख समाधान तुम्हाला मिळावं म्हणून. अन्यथा या गावात जयशंकरची मुलाखत घ्यायची गरज नाही. हा शुभशंकर आमच्या बरोबर. शिवसेना म्हटल्यानंतर अपेक्षित असणारी आक्रमकता यापेक्षा सुद्धा त्याला सकारात्मकतेची जोड दिली तर काय होतं, तर जशी पाण्यापासून वीज बनते तशी समाजाची ऊर्जा संस्था निर्मितीच्या कामाला वापरता येते, लावता येते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज त्यांची तुला करण्यात आली. आता त्यांना माहित नव्हतं. आता सवाल असा आहे की पुस्तकांनी तुला का केली? आम्ही अनेक पर्यायांचा विचार केला. तुम्हाला सांगतो असं नाही आहे की आम्ही लगेच पुस्तकांचीच ठरवली. आम्ही पहिले म्हटलं की जो माणूस ज्या विषयात आहे त्यांनी त्याची तुला व्हावी. जर तुम्ही धान्याचा व्यापार करत असतात तर साखळी तुला केली असती. जर तुम्ही टक्केवारीच्या व्यवसायात असता तर लोकांची बंड ठेवली असती. पण तुम्ही एक संस्था, शिक्षण संस्था उभी केली म्हणून पुस्तकांनी तुला केलेली आहे. गावगणना शिक्षण सम्राट जे निर्माण झालेले आहेत त्या गावगणना शिक्षण सम्राटांसारखे तुम्ही नाही म्हणून तर एक आव्हान केलं आणि तुमच्या वजनापेक्षा जास्त पुस्तकं इथे देणगी म्हणून मिळाली.
याला मी फार महत्व देतो. तेव्हा तुम्हाला निवृत्तीचा, विश्रांतीचा जो आजार आहे तो आजार न हो यात मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्यासारखी माणसं कार्यरत असणं फार गरजेचं आहे. याचं कारण लाभार्थी पुष्कळ असतात, लाभार्थी इच्छुक त्याहून जास्त असतात, निर्हेतुकपणे काम करणारे फार कमी असतात. आजकाल शिक्षण क्षेत्रात काम करणं सोपं राहिलेलं नाही. शिक्षणाची प्राथमिकता वाढलेली आहे, पण प्रत्येक घरामध्ये आपण शाळेत मुलाला पाठवतो म्हणजे तो चांगलाच शिकेल ही जबाबदारी फक्त शाळेची आहे असं मानण्याची आउटसोर्सिंग वृत्ती वाढत चालली. परवा सांगलीला गेलो होतो. एका शाळेचा 75वा वर्धापन दिन होता. संस्था चालकांनी ओळख करून दिली. हे आमच्या लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल, हे याचे प्रिन्सिपॉल, त्याचे प्रिन्सिपॉल, हे आमच्या मॉन्टेसरीच्या प्रमुख. आणि त्यांच्या बाजूला 35ची 40ची महिला होती. आणि या आमच्या इथे सायकियाट्रिस्ट आहे. मला वाटतं काय कोणा ट्रस्टीची मुलगी सून वगैरे आहे की काय. जाताना त्या बाईने सांगितलं तुमच्यावर फोटो काढायचा आहे. म्हटलं वा का? म्हटलं वा आपण इथे किती वेळ देता संस्थेत, प्रॅक्टिस कुठे करता? तुम्ही नाही मी इथे काम करते, मी नोकरीवर आहे इकडे. मॉन्टेसरीच्या शाळेत सायकियाट्रिस्ट का नोकरी करतो? तेवढी तिसरीतल्या 3 मुलांनी मागच्या वर्षी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. म्हणून शाळेने मला फुल टाइम काउन्सिलिंग साठी नेमलंय. हे आजचं खरं वास्तव आहे शिक्षणाचं. आम्ही पैसे टाकतोय, तुम्ही मुलाला चांगलं बनवा. आम्ही घरामध्ये वाटेल तसं वाटू, नवरा बायको भांडू, सासूला घराबाहेर काढू, आम्ही पैसे खाऊ, पण तुम्ही मात्र मुलाला चांगलं केलं पाहिजे. अशी आउटसोर्सिंगची वृत्ती आलेली असताना एकीकडे शासनाचे असे नियम, दुसरीकडे ही अशा प्रकारची वृत्ती, या सगळ्यात इतके चांगले शिक्षक निर्माण करणं हे सोपं नाही आहे. तुम्ही केलं. परवा सोलापूरला माझं भाषण होतं. कुठेही गावात गेलो की पहिले मी त्या गावातल्या शाळेत जातो. सकाळी 7ची शाळा जी होती ती आता, सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता 8ची केली. मी म्हटलं का? ते म्हणलं सकाळी मुलं शाळेत वेळेवर येत नाही, आली तर डोळ्याची चिपडं सुद्धा काढलेली नसतात, दात नीट घासलेले नसतात, टॉयलेटला गेलेली नसतात, मुलं झोपाळलेली असतात. का? तर रात्री 2-2:30 पर्यंत आई वडिलांबरोबर वेब सिरीज पाहतात. माझ्या मनात आलं की अरे ह्याच्यापेक्षा मुलांना विष देऊन मारत का नाही की जिथे दर 1 मिनिटांनी बलात्कार आणि खून आहे, शिव्या आहेत, हे मुलांना बरोबर घेऊन बघायची गोष्ट आहे. आणि तुम्ही एक्सपेक्ट करता की शाळेने सगळे चांगले संस्कार करायचे. या आजच्या काळामध्ये हे अशा प्रकारचं काम करणं किती कठीण आहे हे तुम्हाला जाणवलं असेल. आणि त्यातून एक चांगली संस्था उभी करायची, त्याचं एक व्यवस्थित कॅलेंडर वर्षभराचं तयार करायचं हे खूप कठीण आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला ती शंकर रामायणची कविता आठवते. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. कुठेतरी त्या अंधाराच्या पलीकडे जाणारी आणि त्या दिव्याला आज हे स्नेहाचं अर्घ्य द्यायचा कार्यक्रम एक प्रकारे आहे. घरातलं बिघडलेलं वातावरण शुद्ध करण्यासाठी शुद्ध अंतःकरणाची माणसं संस्थेचे चालक असावी लागतात. तशीच ती वेळ प्रसंगी अत्यंत कठोर प्रशासकही असावी लागतात. केवळ हृदयात कण असून संस्था चालवता येणार नाही, तर वेळ प्रसंगी नियमांचा बडगा दाखवणारे हवे असतात. इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ लॉ एन्फोर्सिंग अँड कंपॅशन ब्रीडिंग इन्स्टिट्यूशन. हे खूप रेअर. आपल्या संस्थेमधली गुणवत्ता टिकावी याकरता आटोकाट प्रयत्न प्रदीप आणि हे होतात. आणि हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, परवा दिल्लीला गेलो होतो. श्रीराम कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आहे. 100 पैकी 100 तिथे ऍडमिशन बंद होते फॉर लास्ट सेव्हरल इयर्स. इंजिनिअरिंगची ऍडमिशन कितीला कट ऑफ आहे? 100 out of 100 इन PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. आणि त्याच्यापासून 1 किलोमीटरवर एक दुसरं कॉलेज आहे, तिकडे 40 सीट सुद्धा भरत नाहीत. फरक असतो ते अशा माणसांचा असतो. आणि म्हणून हा सन्मान आहे. कधी
माझीच माणसं फक्त संस्थेत असली पाहिजेत हा आग्रह नाही आहे. प्रत्येकाला संस्थेच्या कार्यक्रमात जोडून घेणं एक वैशिष्ट्य आहे. भिवंडीला माझ्या आजोबांनी 1950 साली एक शिक्षण संस्था काढली आणि त्याने नियम केला, ट्रस्टी म्हणून नियम केला त्याचा, आणि तो म्हणजे आमच्या नंतर 2 पिढ्या आमच्या रक्ताचा एकही वंशज संस्थेमध्ये पदाधिकारी असणार, आणि जर त्याला संस्था काढायची असेल तर दुसरी संस्था काढा. पण इथे नवीन फ्रेश ब्लड आलं पाहिजे, नवीन विचार आले पाहिजे. दिस इज रिसायकलिंग गुडनेस. हा जो काही रिसायकलिंग गुडनेसचा विचार त्यांच्या आयुष्यात मिळतो तो अतिशय महत्वाचा आहे. आणि सर्वात शेवटचं आणि महत्वाचं कार्य म्हणजे गिरिजाई संस्था हे जे सन्मान ते करतात, निरपेक्षपणे सामाजिक संस्थांना सन्मान करायचा आणि त्यांना समाजासमोर आणायचं, आणि त्यातून या निशा सर्व भूतानां तस्यात जागृती संयम. जेव्हा संपूर्ण जग निद्रेत असतं तेव्हा उघड्या डोळ्यांनी समाजाकडे बघणाऱ्या जागल्यांचा हा सन्मान आहे. म्हणून इथल्या नेतृत्वाला बोलवलं आहे. हे अशा प्रकारे काम करणारी लोक असतात. दरवर्षी 10 संस्था निवडायच्या आणि त्यांचा सन्मान करायचा, त्या पणत्या तिवावायच्या. आज त्या असंख्य पणत्यांची ही आकाशगंगा इथे आलेली आहे. त्या आकाशगंगेत आपण सर्व आहोत. म्हणूनच डोंट जस्ट बी अ स्पेक्टेटर, पार्टिसिपेट. आणि म्हणून इकडे ही देणगीसाठी एक बॉक्स ठेवलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या भावना द्रवरूपात व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही त्या तिकडे देणगी देऊन व्यक्त करू शकता. एक इन दी एंड काय सांगतो, शिवरायांनाच आदर्श मानून सच्च्या शिवसैनिकासारखं आयुष्य जगणाऱ्या माणसाला आपण शुभेच्छा या व्यतिरिक्त काही देऊ शकत नाही. फक्त एकच सांगतो, अखेरपर्यंत शिवरायांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहावा याकरता ही बनवलेली शिवरायांची प्रतिमा प्रदीपच्या हातून त्यांना दिली जाते. प्रदीप सांगायचं राहिलं तिने आता आठवण करून दिली. मी इथे का आलो, आज सकाळी 4 वाजता प्रवास अरुणाचलच्या जंगलातून सुरू केला. 4 तास प्रवास करून सकाळी 8 वाजता 8:30 वाजता दिब्रुगड, तिथून कलकत्ता, तिथून मुंबई, आणि उद्या पुन्हा तोच प्रवास करून तिकडे. ठाण्यातला माणूस वगैरे ठीक आहे, आम्ही दोघंही एका गावचे आहोत. आमच्या सगळ्या सत्कारला मी इकडे आलो. शारीरिक उंची सोबत नैतिकतेची आणि कर्तृत्वाची उंची लाभलेल्या विलास काकांच्या 75 निमित्त येण्याचं भाग्य आपल्याला जे लाभलं, आपल्याला जी संधी उपलब्ध करून दिली, ते आदरणीय ढवळ सरांमुळे आणि त्यांच्या सगळ्या टीममुळे. एक तर जोरदार त्यांच्याप्रती टाळ्या आणि कृतज्ञता वाटावी. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर बांधुनी आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. तिथे काळीज काढून देणारी व्यक्ती आणि उदयजींचं या हृदयीचे त्या हृदयी घातले यजुवेंद्र. म्हणजे दिवाळी आपण साजरी केली, पण खरी दिवाळी ही साजरी झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊया. मी विलासजींना विनंती करतो.
कारण ज्यांनी स्क्रिप्ट लिहिलं ते तुमच्या बाजूला बसले दिग्दर्शक. आणि कसं आहे बघा की प्रत्यक्षात हिरोला माहित नाही हा पिक्चर एवढा मोठा आहे. पुढची 100 आली की अजून एक ते स्क्रिप्ट लिहिणार आहे. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे इथे चिंतक, या कार्यक्रमासाठी मुद्दामून 12 तासाचा प्रवास करून आलेले ठाणे शहराचे भूषण आणि आम्हा सर्वांचे आदर्श उदयजी निरगुडकर, समाजरत्न आणि ज्यांनी खरोखरच समाजातल्या तळागाळाच्या लोकांसाठी अतिशय भरीव काम केलेलं आहे. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यायला पाहिजे असे आमचे, त्यांना जळगावमध्ये मास्तर म्हणतात, त्यांचे विद्यार्थी पण त्यांना मास्तर म्हणतात, पण आम्ही हक्काने त्यांना यजुवेंद्र म्हणतो, असे यजुवेंद्र महाजन. गेले 17 वर्षे त्यांच्या सानिध्यात मी ज्ञानामृत ज्यांनी मला पाजलं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची फार मोठी संधी ज्यांनी मला दिली ते आमचे गुरुवर्य धवल सर, उपस्थित असलेले चिटणीस सर. आम्ही शाळा ज्यांच्याकडनं ताब्यात घेऊन आता चालवतोय त्या तन्वीच्या प्रमुख मेधा मेंदळे मॅडम, अशोक चिटणीस सर, या हॉलचे मालक आणि आमचे खूप जवळचे मित्र सुदामा शेठ चांदवानी आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर. खरं तर हे असे सोहळे करून घ्यायचे मला अजिबात सवय नाही, म्हणजे मला फसवलं गेल्यासारखं असं वाटतंय.